हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण आलेलो आहोत. माझी फ्रेंड आहे मेघा, आमच्या शेजारी. त्यांनी आज मला आमंत्रित केलेलं आहे. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि माझी शेजारी मेघा आहे. मेघाताईने मला आज गुरुवारसाठी आमंत्रित केलेलं. इथे मला साडी नेसायची होती, पण निघता निघता शुभूने शिशी केली, सो मला त्यामुळे नाही करता आलं. आणि इकडे 5 बायका हव्या होत्या, सो त्यामुळे इकडे मेघाताईने आमचं खूप छान प्रकारे असं स्वागत केलं. ओटी भरली बाईची. ही ताई अशी आहे ना, खूप छान आणि खूप प्रेमळ आहे. कधीही बेल वाजवा, एनी टाईम ती हेल्पफुल असते. आणि कोणत्याही कामासाठी किंवा कशासाठीही नाही म्हणत नाही. आणि पर्सनली तिचा स्वभाव खूप छान आहे, मला खूप आवडतो. आय डोंट नो, जेव्हा मी फर्स्ट टाईम जेव्हा लग्न करून आलेले तेव्हा माहिती नाही का, बट मला तिच्यासोबत एक कनेक्शन फील झालं, बॉन्ड फील झालं. कारण आहेच ती एवढी क्यूट, तर काय करणार. तिच्या स्वभावात आपलेपण आहे, आपुलकी आहे, माया आहे, प्रेम आहे. आणि तिला असं वाटतं की कोणीही आलं तरी काय करू नी काय नाही, असं तिला होतं. सो तिने इकडे आम्हाला गुलाबजाम दिलेले आणि आमची ओटी भरली. बघू शकता तुम्ही. इकडे बघा, ताईने किती मस्त असं देवीला सजवलेलं आहे. ताई देवीचं किंवा देवांचं भरपूर करते. हॅट्स ऑफ ताई तुला. आणि तिच्याकडून शिकण्यासाठी पण बरंच काही आहे. त्यामुळे आज तिला मी 2 शब्द बोलायला सांगितलं. देवीचं महत्त्व, त्याबद्दल ताई बोलते बघा. नमस्कार. मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. जेवढे म्हणजे 4 गुरुवार येतात, 5 गुरुवार येतात, सर्व ज्या महिला आहेत त्या एकदम भक्तिभावाने आपल्या महालक्ष्मीचं जे व्रत करतात. तर त्यामागचा उद्देश की आपल्या घरी धनधान्य, संपत्ती, समृद्धी, शांतता नांदू देत, हा तर एक आहेच उद्देश. पण आपण कधी कोणाला भेटत नाही किंवा सहसा बोलणं चालणं होत नाही, पण त्यानिमित्ताने महिला एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकूचं मान घेतात आणि प्रत्येकाबरोबर बोलणं चालणं होतं. एकमेकींचे आपले विचार आपण एकमेकांशी म्हणजे एकमेकांना आपण सांगू शकतो, बोलू शकतो एकमेकांशी. आणि एक प्रसन्नतेचा, एक भक्तिभावाचा हा मार्गशीर्ष महिना आहे. तर त्यामध्ये लक्ष्मी व्रताचा महिमा तर सर्वांना माहितीच आहे. आणि त्यामध्ये आपण सर्व महिलांचे पूजन करतो. त्यांना आपल्या परिस्थितीप्रमाणे किंवा आपल्या योग्यतेप्रमाणे आपण त्यांना वाण देऊन त्यांचा मान सन्मान करतो. आणि अशीच दरवर्षी सर्वांनी आपल्या घरी यावे ही प्रार्थना करतो. आणि आपण सर्व जे म्हणजे पण त्याचाही एक उद्देश आहे त्या कथेमागे, की आपण श्रीमंती आल्यावर उतूने मातूने, जे आपल्या हातून चांगले सत्कार्य होत असेल, पूजा अर्चा करणे एवढंच नाही, तर आपल्या हातून कोणत्या महिलेचा आदर व्हावा, तिचा सत्कार व्हावा, किंवा तिची जी समस्या असेल तिच्यावर आपल्याकडनं काही जर आपण निराकरण करू शकलो, तर तेही महालक्ष्मीचं एक प्रकारे पूजनच होईल असं मला वाटतं. सो गाईज, बघा किती छान महत्त्व सांगितलेलं आहे. थँक्यू डिअर, मला आमंत्रित केल्याबद्दल. पण मला नेहमी प्रोत्साहनच दिलं आहे की एक गृहिणी असून सुद्धा जर तुझे मत किंवा तुझे विचार दुसऱ्यांपर्यंत आपण पोहोचवू शकलो, तर तिने एक माध्यम मला करून दिलं. तर त्याबद्दल तिचेही मी खूप खूप धन्यवाद देते. लव यू डिअर, लव यू. बाय गाईज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, लव यू.